जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच क्रिस्टी कोवेंट्री या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. अलीकडेच्या आयओसीच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आयओसीच्या 144व्या सत्रात ग्रीसमध्ये पार पडली असून यात क्रिस्टी कोवेंट्री यांनी 49 मते मिळवली आहेत. त्या आता कोणाची जागा घेतील? तर सध्या थॉमस बाक हे आयओसीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते 23 जून 2025 रोजी निवृत्त झाल्यानंतर क्रिस्टी कोवेंट्री त्यांची जागा घेतील. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की क्रिस्टी कोवेंट्री या आयओसीच्या कितव्या अध्यक्ष आहेत? तर त्या या आयओसीच्या एकूण 10व्या अध्यक्ष आहेत आणि या पदावर निवडल्या जाणाऱ्या पहिल्या महिला आणि आफ्रिकेतील पहिल्या व्यक्ती आहेत. बरं, त्या आफ्रिकेतील पहिल्या व्यक्ती आहेत, मग त्या आफ्रिकेतील कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? तर नोट करून घ्या, त्या झिम्बाब्वे या देशाच्या नागरिक आहेत. त्यांनी एक जलतरणपट्टू म्हणून देखील सर्वोत्तम कामगिरी केली असून 2004च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 3 पदके पटकावली होती व त्यात एका सुवर्ण पदकाचाही समावेश होता. ऑलिम्पिकमध्ये तसे तर त्यांनी एकूण 7 पदक पटकावली आहेत. त्यात 2 सुवर्ण, 4 रौप्य व एका कांस्य पदकाचा समावेश आहे. खेळाबरोबरच त्यांनी राजकारणात सुद्धा यशस्वी पारी खेळली असून त्या 2018 पासून झिम्बाब्वे या देशाच्या युवा, क्रीडा, कला आणि मनोरंजन मंत्री म्हणून कार्यरत आहेत. आता या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 23 जून 1894 रोजी झाली असून याचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे या कमिटीचं मुख्यालय स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला अलीकडेच ब्रिटन सरकारकडून लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चिरंजीवी यांना ब्रिटन सरकारकडून लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे चिरंजीवी हे भारतातील पहिलेच अभिनेते ठरले आहेत. यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. लक्षात ठेवा, ब्रिटन सरकारकडून लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय अभिनेते हे चिरंजीवी ठरले आहेत. त्यांचं पूर्ण नाव सांगायचं झालं तर कोनिदेल शिवशंकर वरप्रसाद असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला? तर चित्रपट आणि समाजातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मित्रांनो, चिरंजीवी यांना मागच्याच वर्षी म्हणजेच 2024 साली पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच 2006 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आता हा प्रश्न पहा, 19व्या रामनाथ गोयंका पुरस्काराचं वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर या 19व्या रामनाथ गोयंका पुरस्काराचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हे जे 19वे रामनाथ गोयंका पुरस्कार आहेत हे एकूण 20 श्रेणीमध्ये 27 पत्रकारांना देण्यात आले आहेत. यात मृदुलिका झा यांना हिंदी पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी हा रामनाथ गोयंका पुरस्कार मिळाला असून झा यांनी हरियाणाच्या तरुणांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी स्वीकारलेल्या डंकी मार्गाचे कव्हरेज केले होते व यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यातील काही तर महत्त्वपूर्ण विजेते सांगायचे झाले तर प्रादेशिक भाषेसाठीचा पुरस्कार मल्याळम भाषेतील जिशा एलिझाबेथ यांना देण्यात आला. पर्यावरण, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान पत्रकारितेसाठीचा पुरस्कार इंडिया टुडेचे शिबू कुमार त्रिपाठी, तर क्रीडा पत्रकारितेसाठीचा पुरस्कार शाहाब अली आणि अमरनाथ कश्यप व छायाचित्र पत्रकारितेचा पुरस्कार पी रविकुमार यांना देण्यात आला. हे प्रिंट श्रेणीतील पुरस्कार होते. प्रसारण श्रेणीतील पुरस्कार सांगायचे झाले तर हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट पत्रकारितेसाठीचा पुरस्कार सिद्धांत मोहन यांना देण्यात आला. प्रादेशिक भाषेसाठीचा पुरस्कार मराठी भाषेतील मंदार गोंजारी, तर क्रीडा पत्रकारितेचा पुरस्कार तेजस वैद्य आणि एनाक्षी राजवंशी यांना देण्यात आलेला आहे. हे रामनाथ गोयंका पुरस्कार कधीपासून देण्यात येतात? तर हे पुरस्कार 2005 पासून देण्यात येतात. पुढील प्रश्न, भारतीय ॲथलीट विप्सी खराडेने 335 किलोचे हर्क्युलस पिलर किती काळासाठी धरून ठेवत नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विप्सी खराडे यांनी
हे 335 किलोचे हरक्युलस पिलर 2 मिनिट 10.75 सेकंदासाठी धरून ठेवत नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. मित्रांनो, इमेजमध्ये तुम्हाला दिसत असतील असे 2 पिलर असून हे हरक्युलस पिलर ग्रीक वास्तुकलेपासून प्रेरित आहेत. यातील खांब 123 इंच उंच आणि 20.5 इंच व्यासाचे असून यातील एका खांबाचं वजन हे 166.7 किलो तर दुसऱ्याचं 168.9 किलो इतका आहे. विप्सी खराडीच्या या आश्चर्यजनक कामगिरीसाठी त्यांना स्टील मॅन ऑफ इंडिया ही पदवी देखील देण्यात आली. आता आपल्याला असं विचारलं की स्टील मॅन ऑफ इंडिया ही पदवी कोणाला देण्यात आली, तर विप्सी खराडी यांना देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठा पांढरा हायड्रोजन साठा कोणत्या देशात सापडला? तर आता जगातील सर्वात मोठा पांढरा हायड्रोजन साठा हा फ्रान्स या देशामध्ये सापडला आहे. मित्रांनो, फ्रान्समधील मोसले क्षेत्रात शास्त्रज्ञांना हा साठा सापडला असून या साठ्याचे अनुमानित प्रमाण हे 46 दशलक्ष टन इतके आहे. पांढऱ्या हायड्रोजन विषयी हे सुद्धा नोट करून घ्या. पांढऱ्या हायड्रोजनला नैसर्गिक हायड्रोजन असं देखील म्हटलं जातं. हे हायड्रोजन नैसर्गिकरित्या तयार होतं व या हायड्रोजनला सर्वात शुद्ध ग्रीन ऊर्जा स्रोत मानलं जातं. या हायड्रोजनमधून 0 कार्बन उत्सर्जन होत असतं. आपण हायड्रोजनचे इतर जे प्रकार आहेत ते सुद्धा पाहून घेऊया. आपण ग्रीन हायड्रोजन विषयी नेहमीच बोलत असतो. या ग्रीन हायड्रोजनची निर्मिती पवन किंवा सौर ऊर्जेचा उपयोग करून इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे पाण्याचं विभाजन करून केलं जातं. हे जे ग्रे हायड्रोजन आहे याचं उत्पादन भारतात सर्वाधिक होतं आणि या ग्रे हायड्रोजनची निर्मिती नैसर्गिक वायूपासून होत असते व यामध्ये निर्माण होणारे उत्सर्जन वातावरणात सोडले जातात. त्यासाठी याला ग्रे हायड्रोजन असं म्हणतात. हे जे ब्लू हायड्रोजन आहे हा पण नैसर्गिक वायूपासूनच तयार होतो. फक्त यामध्ये कार्बन कॅप्चर आणि स्टोरेज वापरून उत्सर्जन कॅप्चर केलं जातं. यासाठी याला ब्लू हायड्रोजन या नावानं ओळखलं जातं. मित्रांनो, आपल्या भारताद्वारे राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियान राबवण्यात येत असून या अभियानाअंतर्गत अक्षय ऊर्जा म्हणून 2030 पर्यंत 10 लाख टन हायड्रोजनचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आता हा प्रश्न पहा, टाळता येण्याजोग्या अंधत्वाचा सामना करण्यासाठी विजन 2020 इंडियाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच केशरीकांत यांची विजन 2020 इंडियाचे सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. केशरीकांत हे माजी भारतीय क्रिकेटपटू असून त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधार पद सुद्धा भूषवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता नुकतेच सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या अंमलबजावणीसाठी किती बजेटची तरतूद करण्यात आली? तर आता या सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या अंमलबजावणीसाठी 3400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ही जी सुधारित योजना आहे ही 15व्या वित्त आयोगाच्या वर्ष 2021-22 ते 2025-26 या कालचक्रात लागू होत आहे. या सुधारित योजनेत जे 2 उपक्रम समाविष्ट करण्यात आलेत त्यामधील पहिला उपक्रम म्हणजे कालवड संगोपन केंद्राच्या स्थापनेसाठी अंमलबजावणी संस्थांना भांडवली खर्चाच्या 35% एकरकमी मदत देऊन त्यातून एकूण 15,000 कालवडीची सोय होणाऱ्या 30 निवारा सुविधांची उभारणी करणे आणि शेतकऱ्यांना उच्च आनुवंशिक गुणवत्ता असलेल्या IVF कालवडी खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करणे व या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं आहे त्यावर 3% सवलत देखील देण्यात येणार आहे. मित्रांनो, राष्ट्रीय गोकुळ मिशन आपल्या भारतातील देशी गायींचं संरक्षण करण्यासाठी राबवण्यात येतं. भारतातील ज्या देशी गायी आहेत आणि त्या कुठे आढळतात हे सुद्धा आपण पाहून घेऊया. गीर गाय सौराष्ट्र व गुजरातमध्ये आढळते. साहिवाल गाय पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा. देवणी लालकंदारी मराठवाडा, महाराष्ट्र. ओंगोल गुंटूर ओंगोले. निंबरी खांडवा मध्य प्रदेश. डांगी पश्चिम महाराष्ट्र. खिल्लारी दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक. हल्लीकर हसन मैसूर आणि तुमकूर. आणि कंगायम ही देशी गाय तामिळनाडूमधील कोइंबतूर येथे आढळते. पुढील प्रश्न, नामरूप 4 या अमोनिया युरिया कॉम्प्लेक्सची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर हा जो नामरूप 4 अमोनिया युरिया कॉम्प्लेक्स आहे याची निर्मिती आसाम या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. नुकतीच आता पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने याच्या स्थापनेला मंजुरी दिली असून हा प्लांट सुरू झाल्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील युरियाची मागणी पूर्ण होईल. या प्लांटमध्ये वर्षाला 12.7 लाख मेट्रिक टन इतक्या युरियाचं उत्पादन करण्यात येणार आहे. मित्रांनो, युरियाविषयी लक्षात ठेवा, युरियामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती असतं तर 46% इतकं युरियामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो?
तर हा जो जागतिक जल दिन आहे हा दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 1993 मध्ये साजरा करण्यात आला होता. यावेळेस या दिनाची थीम काय आहे तर ग्लेशियर प्रिझर्वेशन अशी यावेळेस या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच या निर्देशांकात आपला भारत 24व्या स्थानी आहे. हा जो निर्देशांक आहे हा अमेरिकेतील द फ्युचर ऑफ फ्री स्पीच या थिंक टँकने प्रकाशित केला असून यात पहिल्या स्थानावर नॉर्वे हा देश आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा 2024 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.